नमस्कार मंडळी. मालिका कट्टा विथ अमृता या मनोरंजक चॅनलवर तुमचं मनःपूर्वक स्वागत. कालच्या भागाची सुरुवात होते. प्रतापराव म्हणतात, खरं तर आपल्या सगळ्यांनाच जाणवत होतं की सायली आणि आपलं काहीतरी नातं आहे, पण ते नेमकं काय हेच समजत नव्हतं. तेवढ्यात रविराज म्हणतात, खरं आहे, आमच्याही लक्षात येत होतं, पण वकील पडलो ना, पुराव्यांशिवाय कशावरच विश्वास बसत नाही. मग अर्जुन म्हणतो, आज सगळे पुरावे मिळाले ना? यावर रविराज म्हणतात, आजपासून मी कुठलेही पुरावे मागणार नाही. तेवढ्यात अस्मिता म्हणते, अर्जुन, पूर्ण आजीला नेहमी वाटायचं की तन्वीचं लग्न तुझ्याशी व्हावं, म्हणून लहानपणीच तिचं लग्न तुझ्याशी ठरवलं होतं. आणि नियतीचा खेळ बघ, सायली ही तन्वी आहे हे माहिती नसतानाही तुझं तिच्याशीच लग्न झालं. मग विमल म्हणते, देव वरून सगळं बघत असतो, तो कोणाचाच हक्क डावलत नाही. तेवढ्यात पूर्ण आजी म्हणते, अर्जुनची बायको म्हणून तू या घरात आलीस तेव्हा सगळ्यात जास्त तुझा राग मीच केला होता. माझ्या नातीशी मी खूप वाईट वागले, मला क्षमा कर बाळा. सायली म्हणते, पूर्ण आजी, तेव्हाचं सगळं विसरून जा, असे हात जोडू नका. रविराज म्हणतात, हो, मीही तुझ्यावर खूप चिडलो होतो, तेव्हा मला तुझी किंमतच कळली नव्हती. बाप असूनही मी स्वतःच्या लेकीला ओळखू शकलो नाही, मलाही माफ कर बाळा. कल्पना म्हणते, भाऊजी, तुम्ही जर असं म्हणत असाल तर मी काय करायचं? मी तर आत्तापर्यंत तिच्याशी खूप वाईट वागत होते. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालं हे कळल्यानंतर तर मी तिला माफच करू शकले नाही. खरं तर माफी मला मागायला हवी. अश्विनी म्हणतो, वहिनी, प्रियाच्या नादात मी ज्या काही चुका केल्या त्यातली ही सगळ्यात मोठी चूक होती. मी तुला तुझ्या हक्काचा मान कधीच दिला नाही. आता मला कळतंय की तो अन्याय मी तन्वीवरच करत होतो. खरंच सॉरी वहिनी. अस्मिता म्हणते, मीही तुला खूप त्रास दिला ना ग. मी काही चुकीचं वागले असेन तर मला माफ कर. सायली म्हणते, तुम्ही सगळ्यांनी माझी माफी मागू नका. मधुभाऊंच्या आश्रमात अनाथ म्हणून वाढताना माझी एकच इच्छा होती, मला माझं कुटुंब मिळावं, माझ्या माणसांनी माझ्यावर भरभरून प्रेम करावं. आणि जेव्हा मी या घरात लग्न करून आले तेव्हा सायली म्हणून तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं, पण आता मला माझ्या हक्काचं प्रेम हवंय, तुमचं तन्वीवर असलेलं प्रेम. माझी पूर्ण आजी, माझे मामा मामी जसं तन्वीवर प्रेम करतील तसंच प्रेम मला हवं आहे. मधुभाऊ म्हणतात, सायली बाळा, तू खूप पुण्य कमावलं आहेस, म्हणून एवढ्या वर्षांनी तुला तुझी माणसं परत मिळाली. विमल म्हणते, हे घर आपल्या लेकीची किती वर्ष वाट पाहत होतं आणि आज ती परत आली. आजचा दिवस खरोखर सोन्याचा आहे. मग अर्जुन म्हणतो, म्हणूनच आज आपण तन्वी डे साजरा करणार आहोत. पूर्ण आजी म्हणते, तुझा तन्वी डे वगैरे राहू दे, आधी मला माझ्या नातीची दृष्ट काढू दे. विमल, जागा, मीठ मोहरी घेऊन ये. तन्वी, ये इथे बस. पूर्ण आजी तिची दृष्ट काढते. अर्जुन म्हणतो, आता तरी करूया का तन्वी डे सेलिब्रेट? आजी म्हणते, थांब रे तन्वी, आधी देवी आईसमोर हात जोडून ये. सायली देवीसमोर जाऊन हात जोडते. तेवढ्यात आजी सगळ्यांना एकत्र करून म्हणते, हा एवढा मोठा दिवस मला असाच साजरा करायचा नाही. हा आपल्या आयुष्यातला सर्वात मोठा दिवस आहे. तन्वी डे साजरा होणारच, पण तो कसा साजरा करायचा हे आधी ठरवावं लागेल. मला घाईघाईत काहीच करायचं नाही. कल्पना म्हणते, हो, तन्वी परत आलेला दिवस आपण दणक्यात साजरा करूया. अस्मिता म्हणते, खूप मोठा प्लॅन करूया. कुसुम म्हणते, या प्लॅनमध्ये मी आणि मधुभाऊ सामील असणार ना? सगळे म्हणतात, अर्थातच असणार, मात्र ठरवत असतात की हे सगळं सायलीला अजिबात कळू द्यायचं नाही. अर्जुन विचारतो, पण करायचं काय? पूर्ण आजी हसत म्हणते, नेहमी तुम्ही आम्हाला सरप्राईज देता ना, आता बघा तन्वीसाठी मी काय सरप्राईज करते ते. सायली देवी आईचे आभार मानते. ती म्हणते, तुझी लीला अगाध आहे. इतकी वर्ष मी माझ्या माणसांमध्येच होते, तरीही ते मला आणि मी त्यांना शोधत होते, पण आता तू सगळ्या शंका दूर केल्यास, माझा हक्क मला मिळवून दिलास. मी भरून पावले. तेवढ्यात अर्जुन येतो आणि म्हणतो, देवी आईचे आभार मानून झाले असतील तर चल, आता जरा आराम कर. सायली म्हणते, हो, मी रूममध्ये जाऊन थोडं आडवं होते. ती निघून जाते. अर्जुन मनात म्हणतो, बरं झालं स्वतःच गेली, नाहीतर आता किती प्रश्न विचारले असते कोण जाणे. आता आरामात सेलिब्रेशनचं प्लॅनिंग करता येईल. दरम्यान प्रिया जेलमध्ये राकेशची वाट पाहत असते. तो उशीर करत असल्यामुळे ती कॉन्स्टेबलला म्हणते, ताई, तुझ्या फोनवरून राकेशला फोन लाव ना. कॉन्स्टेबल तिला नकार देते. तेवढ्यात राकेश तिथे येतो. प्रिया घाईघाईने विचारते, सुभेदारांच्या घरी काय झालं? ॲक्सिडेंट रिक्रिएशनच्या वेळी सायलीला काही आठवलं नाही ना? तीच तन्वी आहे हे कोणाला कळलं नाही ना? राकेश म्हणतो, एवढ्या चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात कधी घडतात का? नको होतं तेच घडलं. सायलीला लहानपणच्या सगळ्या गोष्टी आठवल्या. अर्जुन आणि सायलीने सगळे पुरावे गोळा करून तीच तन्वी आहे हे सिद्ध केलं. हे ऐकताच प्रियाला मोठा धक्का बसतो. ती संतापून म्हणते, नाही, असं होऊच शकत नाही. तू सायलीला जिवंत ठेवलंस म्हणून हे सगळं घडलं. तुला जमत नसेल तर महिपतला सांग, तिला संपवून टाकायला.
पुढे ती म्हणते, मी एवढी मेहनत केली तरीही सायली कशी काय जिंकली? नाही, मी तिला जिंकू देणार नाही. कॉन्स्टेबल तिला शांत करण्याचा प्रयत्न करते, पण प्रिया आणखी संतापते आणि म्हणते, मी तिला संपवून टाकेन. दरम्यान सुभेदारांच्या घरी सगळे मिळून सायलीच्या सरप्राईज सेलिब्रेशनचं प्लॅनिंग करत असतात. पुढे सर्वजण वेगवेगळ्या आयडिया देतात, पण प्रत्येक आयडिया कोणीतरी रद्द करतं. त्यामुळे घरात मजेशीर वातावरण तयार होतं. शेवटी अर्जुन सगळ्यांना सांगतो, सायली खाली येण्याआधी काहीतरी ठरवा, नाहीतर ती मला 1000 प्रश्न विचारेल आणि मला तिच्याशी खोटं बोलताच येणार नाही. मग सगळे आपापले मोबाईल स्विच ऑफ करतात, कारण सायलीने फोन केला तर कोणाचाही फोन लागता कामा नये. इकडे सायली खाली येते, पण घरात एकही माणूस नसल्यामुळे ती आश्चर्यचकित होते. ती सगळ्यांना हाका मारते, नंतर एक खोलीत जाऊन शोधते. शेवटी ती सगळ्यांना फोन करते, पण सगळ्यांचे फोन स्विच ऑफ असतात. सायली विचार करू लागते, सगळे कुठे गेले असतील? मला एकटीला सोडून ते कुठे जाणार नाहीत. आणि याच उत्सुकतेच्या क्षणी आजचा भाग संपतो. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच हटके, सोप्या आणि मनोरंजक मालिकांच्या अपडेट्ससाठी मालिका कट्टा विथ अमृतासोबत जोडलेले रहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.